स्वागत आहे. शेवटी सत्या आर्यनच्या तावडीतून सुटलाच, बाथरूममधून बाहेर आलाच आणि आर्यनच्या माणसाला धो धुतले. होय मित्रांनो, आजच्या भागात खूपच धक्कादायक वळण आज आपल्याला बघायला मिळतंय. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आता लगेच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून या मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मंजू अजूनही त्या रेस्टॉरंटमध्येच बसलेली असते. अजून काही तो आर्यन मंजूच्या समोर आलेला नसतो. आर्यन अजूनही त्या वेटरच्याच वेशभूषेत येऊन मंजूवर नजर ठेवून असतो. मंजूवर तो नजर ठेवून मंजूवर फोनवरती बोलताना आपल्याला दिसतो. आर्यन मंजूला आता बोलत असतो की वाघमारे, तुमचं प्रेमच आहे ना माझ्यावर? तर आता मंजू एकदमच हतबल जाते, कारण आर्यन जो असतो ना त्याने असं सांगितलेलं असतं की सत्या त्याच्या तावडीतच आहे. सत्या हा काही आता बाहेर येऊ शकतच नाही, कारण तो माझ्या बंदोबस्तामध्ये अडकलाय. वाघमारांना सगळ्या गोष्टीचा एकदमच राग येतो. त्याला सत्याची फार काळजी वाटायला लागते. मग काय, मंजू जोरात उठून उभी राहते आणि बोलू लागते, नाही सत्याला तू काही करू शकत नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं ती खोट्या भावनेने सगळं काही बोलते. मग काय, सत्या जो बाथरूममध्ये अडकलेला असतो ना त्याला मंजूचा आवाज ऐकायला जातो. मग पुढे तिथले जमलेले जो काही स्टाफ मेंबर असतो ना, एक एक करून सर्वजण आता बाहेर येतात. सर्वजण मंजूला आता जा विचारू लागतात, मॅडम काय झाले तुम्हाला? मंजूला त्या ठिकाणी खरं काही बोलताच येत नाही. बिचारी दोन्ही बाजूने कात्रीमध्ये अडकलेली असते. एका बाजूला आर्यन, दुसऱ्या बाजूला सत्या. जर खरं बोलले तर हा आर्यन माझ्या सत्याचं काही बरं वाईट करेल. मी आर्यनबद्दल जर काही यांना सांगितलं ना तर हा माणूस माझ्या डोळ्यांसमोर येणार नाही. मग याला पकडायचा मौका गेलाच. म्हणून ती त्या ठिकाणी शांत बसते आणि समोर एक जॅकेट वगैरे घालून तोंडावर मास्क लावलेला माणूस, ज्याच्या हातामध्ये गुलाबाचं फुल असतं, त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो. मंजूला 100% खात्री होते हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तर मला जो फोन करतोय जो नंबरवरून हा तोच असणार, कारण त्याच्याही कानामध्ये स्पीकर असतो. पुढच्या सीनमध्ये मंजू आता उठून उभी राहते आणि मग काय, तो जो सुटाबुटात आलेला माणूस ज्याने तोंडावर मास्क लावलेला असतो तो आता डायरेक्ट मंजूच्या समोर येऊन उभा राहिलेला आपल्याला दिसतो. त्याच्या हातामध्ये गुलाबाचं फूल असतं. गुलाबाचं फूल पाहून मंजूला आता 100% खात्री होते हा माणूस तोच असणार. ऐन मोक्यावरती आर्यन वेशभूषा चेंज करून त्या रेस्टॉरंटच्या 1 नंबरच्या टेबलावरती येऊन बसतो. सगळं काही तो आता लांबून बघत असतो आणि मौक्यावर त्या ठिकाणी सत्य आता येतो. सत्या हे सगळं लांबूनच बघतो आणि धावत पळत येतो आणि तो डायरेक्ट त्या सुटाबुटात त्या मास्क लावलेल्या माणसाला पकडतो. मंजू सर्वात आधी त्याची कॉलर पकडते, त्याचा मास्क खाली करते, त्याला चांगलंच ना फोडून काढते. सत्या मंजूला बोलतो, वाघमारे मॅडम तुम्ही जर आता बाजूला व्हा, हा माझा शिकार आहे. असं बोलून सत्या त्याला बेदम मारू लागतो, त्याला पकडतो, त्याची चांगलीच ना धुलाई करतो. आता हे सगळं होत असताना आर्यन जो असतो ना लांबूनच हे सगळं बघत असतो. तो पुन्हा एकदा मंजूच्या फोनवरती कॉल करतो. मंजूला तो आता बोलत असतो, ओ वाघमारे मॅडम तुम्ही चुकीच्याच माणसाला पकडलेलं आहे. असं जेव्हा तो बोलतो ना तेव्हा मंजूला ठाम खात्री होते की आपण फसलं गेलो या प्रकरणामध्ये. मग मंजू सत्याला पुन्हा एकदा अडवते आणि बोलू लागते, सत्या थांब, हा माणूस दुसराच कुणीतरी आहे, हा बहिरूपिया होता, त्याने आपल्याला फसवलं, त्याने त्याच्या जाळ्यामध्ये. सत्यासुद्धा आता शांतच होतो. त्याला काही कळतच नाही की आता काय करायचं. सत्या त्या पोराला उभं करतो, त्याला जा विचारतो की काय रे हे सगळं कशासाठी केलं आहे रे तू? तर तो बोलतो की पैशांसाठीच. जेव्हा तो असं बोलतो ना सत्याची तळपायची आग आता मस्तकातच गेलेली दिसते. सत्य डायरेक्ट त्या माणसाला त्या ठिकाणी फोडून काढतो. पैशांसाठी काहीही करशील का रे तू? एखाद्याच्या जीवावर बेतलं तरीही का? आणि मोक्यावर आता आर्यन मागे येतो. मंजूने मागे जो काटा लावलेला असतो केसांना तो काढून घेतो आणि आता तो एकदमच दबक्या पावलांनी तिथून निघून जातो. मंजूला याबद्दल खरंच काही कळत नाही आणि आता सत्या त्या माणसाला बोलत असतो, ते माझा मोबाईल तुझ्याकडे असेलच ना त्या पोराने दिलेला? तर तो बोलू लागतो की हो हो दिलाय माझ्याकडे, हे घ्या सत्यादादा तुमचा मोबाईल. पुढच्या सीनमध्ये आर्यन पुन्हा एकदा मंजूला कॉल लावतो आणि बोलू लागतो, मोकळ्या केसांमध्ये फार सुंदर दिसते तू मंजू. मंजूला काही कळतच नाही. जेव्हा ती हात लावून मागे बघते ना तिच्या
केसांमधला तो जो काटा असतो ना तो गायब झालेला असतो. तो आर्यननेच पळवलाय हे मंजूला कळतं. ती घाबरून जाते आणि बोलू लागते, हा माणूस माझ्या जवळून येऊन गेला तरीही मला कळलं नाही. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार बरं? आर्यनने पुन्हा एकदा सत्या आणि मंजूला फसवलंच. दोघंही पुन्हा एकदा त्याच्या जाळ्यामध्ये अडकले. आता मंजू आणि सत्याला कळेल की हा आर्यन साधासुद्धा माणूस नाहीये, हा खूप पोचलेला माणूस आहे. म्हणून दोघंही मिळून आता एक असा पासा टाकणार आहे ना, ज्यामध्ये आर्यन स्वतः येऊन अडकणार आहे. त्यामध्ये सत्यजित सुद्धा मंजूची मदतच करणार आहे. हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे या मालिकेचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.